बहुसंख्य दवाखान्यातून महात्मा फुले व आयुष्यमान जीवनदा योजना हद्दपार। वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांची चपराक। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला चपराक लगावली आहे। धर्मादा आयुक्त खाली रजिस्टर असलेल्या हॉस्पिटलना शासकीय सवलत असून त्यांना कोणताही टॅक्स नसल्याचे मुश्रीफ म्हणाले। असं असताना देखील हे गरिबांची सेवा करत नाहीत, म्हणून अशा पद्धतीचा रोष या हॉस्पिटल्स विरोधात वाढत आहे। महात्मा फुले जीवनदा योजना, आरोग्य योजना देखील ते लागू करत नाहीत। माझी विनंती आहे त्यांनी महात्मा फुले जीवनदा योजना लागू करून घ्यावी, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत, असे ते म्हणाले। हसन मुश्रीफ म्हणाले की मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार, तर दोषी कसं होणार, अशा शब्दात हॉस्पिटलच्या समितीला चपराक लगावली। त्या महिलेला दाखल करून उपचार केले असते तर काय झालं असतं, त्यांची मानवी भूमिकेतून बघणं आवश्यक आहे। मुंबईतील कोणत्याही दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत जीवनदा योजना नाही, अशी धक्कादायक माहितीसुद्धा त्यांनी दिली।